अख्खा वावर फिर येऊन मुठभर शेंगा. ओ बापरे, उलगेल वावर मा बशी गई तू रे भाऊ. असं कोरं का शेंगा सापडायला पाहिजे मग चित लागस. असा हसत खेळत राह ना का म्हणा चित लागत. बाकी ना लोक हसाल बी कंजूशी करतस. आम्ही हसत ना तू मोक्या हस रे उपडी जाशी रे महाराज. पक्की गॅरंटी आपला कीर्तन मा जर मन कोली आशिली ना कीर्तन विनोदाचा विषय नाही या मला मान्य. नुसता आषाढीशनी कीर्तन करणं ते काही योग्य नाहीये. पण मी चिंतनाला लागूनच विषय मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि आपण सांगू का हासांसाठी कीर्तन राहत नाही. पण मी मुद्दाम हसाडाना प्रयत्न करस. कारण काय माहितीये का, रडावणारा ते आजूबाजूमा बी राहणार आपण हसणारा बनी जाऊत म्हणतो. चुलत भाऊन डिकरानं पुई भाऊन माम भाऊन लगीन राह ना ते तुम्ही 15 बाया अख्खा गाव झोपू देत नाही बहिणी. बरं त्या गाणं काय जनाबाईना लिखेल नाही काय मीराबाईना लिखेल नाही. त्या गाणं बी तसाच राहतात. कोणी टाकी अंगण काट शिलगाई देतून खाटले राखेल टाक दे चेटाट दे तिले. कोणी टाकी अंगण काट त्या गाणं म्हणू नका असं मी म्हणणार नाही. ती आपली परंपरा टिकली पाहिजे. पण त्या गाणं जिथला जोरमा म्हणतात तिथला देवना बी बज नाही जोरमा म्हणून. पहिल्या बाया निंदाला जायत ना तरी नेंता नेंता सुद्धा बज नाही म्हणत. मी ऐकेल शे हे जाते मी बेटा या विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला. इथूनच दिंडी जाते ज्ञानोबारायाची उधळण होते देवा अबीर बुक्याची. जाते मी बेटा या विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला. कितलं गोड वाटे पहिले बरोबर आहे की नाही. आपण जुन्या बाया गट्यावर गाणं म्हणत. त्या गटावर ना गाणं बी दुपारने बरे जर ऐकायला कानावर पड जात ना दाखलपणे रातभर बी झोपेल राय माणूस तरी त्यांनी झोप लाग जाय. इतका आवाज होता त्या बाईसले आणि इतकं जोरमा म्हणत इतलं भारी म्हणत. आणि त्या गाणाच माहीत काहीतरी शिकासारखं राय. त्या मन गली माझ्या म्हणत ना आणि म्हणत दाखलपण बट्ट डोकामा फिट करते असे मी एक बी गोष्ट डिलीट करेल नाही शे. माऊली बाबा हा दाखलपण मटेरियल सांगाय ठेवले ना तेच माग ही काय राय ना म्हण. हा आयरे साहेब ऐक खरंय बरं. हां पहिल्या बाया जुन्या बाईसले ध्यान माही जाईन. पहिले बाया गाणं म्हणत हाय आजी मायना ध्यान माया मावशीन त्या सांगतील. पहिल्या बाया गटावर गाणं म्हणत हे भाऊ बहिणी ना जगडा जगडा जाया कावनमा बहिणी ना डोळे पाणी बंधू मना पस्ताये मनमा. असाच होतात ना माडी. हा पहिल्या बाया जर लेकरेसले झोपाडेत ना तरी झोकावर गाणं म्हणत आड कुतरी आड जाई मना दादा निजी जाई. आणि आते आते डिंग डांग डिंग. तू त्याला दाखलपणे झोपाड आणता डिंग डांग म्हण राही तू मोठा व्हायचे डिंग डांग करतच येस घर. आपल्यावरच खेळशी सर्व. हा त्याला दाखलपणे डिंग डांग सांग राहिनी माय मग तू डिंग डांग करतच येस तो. हा भगवंताचं नामचिंतन अंतकरणापासून झालं पाहिजे. आपण त्याचा मजाक ना गाणं ऐको ना डॉक्टर साहेब आयरे साहेब माऊली बाबा येस ना त्या मजाक नवीन रोज येस ना गाणं पुढी पुढी ऐकी राहस मी लग्नेच मागवू का असा गाणं बी राहत. आपण ते गाणं द्यास ना कोण पडी व बेमार डॉक्टर देखने को आया बोला डोलाया पेडालाया हो गई खाने को तैयार. असंच राहस ना मन इथलं डोकं फिरस ना. मी ते मधला अंतरा काट टाकेले लड्डू लाया पेडा लाया. मी आता मध माझ सांगले गुलाया लेणकर लाया हो गई खाने को तैयार. या गाणं म्हणेस कवय उद्धार होईल. वजनात मस्त देवनं नामचिंतन करू. अरे कोणती मातेच्या जीवनामध्ये एवढं दुःख होतं तरी कृष्ण भगवंत जाते वेळी विचारायला लागले आत्याबाई मी चालला काही मागायचं असेल तर माग ना. आत्याबाईनं सांगितलं देवा कृष्णा माझ्या जीवनामध्ये दुःखाचं दे का. जेव्हा जेव्हा दुःख असतं ना जीवनात तेव्हा तू माझ्या जवळ असतो आणि सुखात ठेवल्याच्या नंतर तुझा विसर पडतो रे. अचानक तुमले 1-2 लाख रुपये लॉटरी लागू द्या 5-10 लाख रुपये अचानक भेटी जाऊ द्या तुम्ही पहिले जाईन देव ना पाय पडतस का. पहिला फोन व्यायले रास 10 लाख ना फायदा घ्या बरं का व्याई म्हणजे सुख तुम्ही दुसराच पण वाटतस. आणि घरमा काही नुकसान होय ना का फोन करा पहिले देवना मंदिर मा देव बा तू बी काय खरा ना नाही रे भू. म्हणजे दुःख आल्याच्या नंतर भगवंताच्याकडे जातात. त्याच्यापेक्षा जीवनात दुःखच मागून घेतलं कुंती मातेने की भगवंत तू माझ्यापासून लांब गेलाच नाही पाहिजे, लांब गेलाच नाही पाहिजे. एवढं दुःख दिल्याच्या नंतर सुद्धा कुंती माते देवाची स्तुती करते कशी? कृष्णाय वासुदेवा
गोप कुमाराये गोविंदाये नमो नमः. स्तुती करावी त्या जगाच्या मालकाची, स्तुती करावी त्या जगाच्या मालकाची. बरोबर आहे की नाही? तुम्ही कोणता बिन शेंबड्या नवर देऊन बडाई मारतेच बहिणीवर. हा, त्या गाणं म्हणू नका असं म्हणणार नाही, पण देवना गाणं म्हणत जा जास्त कधी म्हणशात ना. मग आता त्या लग्नेच ना गाणं कोणत्या जनाबाईना लिखेल नाही का मीराबाईना लिखेल नाही शेत, त्या गाणं अख्खा लबाड राहतात. आमनी गेली मला लगीन चालू होतं, एक काकू गाणं म्हण राहील ती तथाय ना म्हणा दादा उन्हा निमित्ते समजी गहुना माय म्हणा हिरो उन्हा तथाय ना म्हणा बापू उन्हा निमित्ते समजी गहुना माय म्हणा गोविंदा उन्हा. मी म्हणतो आपलं मुंबई जाणं काही शक्य होत नाही, आपल्या गावामा गोविंदा यायला गेली म्हणतो. गोविंदा तर का नानमा थंडा पाणी काय अंग दोईली ना म्हणे. जी काकू गाणं म्हण राहिली तीनकडे गो म्हणतं काकू मला गोविंदा काढू बहीण म्हणतं. तो लाईट ना खाली उभा होता तर दिके नाही इथला नाही या गार होता म्हणता गोविंदा आहे तू ना तवच ना म्हणा भरोसा झुपडी घ्यायची जात होती लबाड रास म्हणता येतं. तेवढं बरं आहे आज मग बट्या बाया चांगल्या आहेत बिचाऱ्या, मन फराड बाकी आहे ना. मग खरं तर माऊली बाबा डॉक्टर साहेब या महिला मातांना बोलेली एवढा रविकिरण मोठा नाही आहे, पण मी जरा विनोद म्हणून बोलतो. हे तुमच्यासाठी नाही का, हसतो त्याला रोग नसतो, हसल्याच्या नंतर माणसाची तब्येत चांगली होते, म्हणून तुम्हाला विनोदात हसवण्यासाठी शेवटचे अभंग सोडेले बरं. मी अभंग सोडेले आहे विद्यान ठेवा ना, कारण युट्यूबला ना याच व्हिडिओ जास्त व्हायरल होतं. मग बाकीना किडा पडणारा महाराज आईच सांगाच का पहिले अभंग सोडेल रास रे, पण या मन आजूजी ना आलाय रे या पहिला टाकतात नाही रे. तुम्हाला बोलेल एवढा रविकिरण मोठा नाही आहे. तुम्ही माझ्या माया माझ्या बहिणी आहात, तुम्हाला बोलून मी पाप करणार नाही, कारण आमच्या संतांची शिकवण आहे नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान जिस नारी से जन्म लेते हे राम भक्त हनुमान. हा अधिकार तुमचा आहे माया हो. तुम्हाला रविकिरण बोलेल एवढा मोठा नाही आहे, तुमचा अधिकार खूप मोठा आहे. पण मी एक विनोद म्हणून बोलतो, बोलू ना. मग राग नाही आण तुम्ही ए नको ना बहिणी असे नका राहू बहिणी सोन हो ताई सोन आते पण अशी सवय पड जाय सासू जड पडशात हो बहिणी सोन. शांत बसा, बोलू ना. मग राग नाही करत ना बहिणी. मी तुम्हाला बटासनं पाय पडीन माफी मागीन बोलच बरं. वास्तविक म्हणा काही अधिकार नाही तुमले बोला ना, पण न जाणू खानदेश नाही बायास ना मावर काय प्रेम आहे बिचारीस ना. मी काकर म्हणस तरी त्या बरोबर बाकर देतेस. हां म्हणजे मायले लेकरुनी भाषा जशी कडस ना तशा म्हणे काना देश ना माया असले म्हणा बोलणं कडस की हासांसाठी बोलत भूमिनोदमा बोलत कोणतीच बाई डोकं लावायला येत नाही माले. हां गैर प्रेमशे बिचाऱ्या माऊलीस ना. बोलू ना बहिणी राग नाही करत ना पक्का ना. बाकी नाही बाय बोल बोल आमले माहिती तू नीचच आहे तू बोलशी बोल. नाही खरंच तुमचा खूप उपकार मानावा लागेल. मी विनोदात तुम्हाला इतकं बोलून घेतो तरी एक बी बाई राग करत नाही बिचारा. पहिले तर तुमच्या सगळ्यांच्या पाया पडून माफी मागतो. एक विनोदात बोलणं राहतं अजिबात मनावर घेऊ नका. बोलू ना पण राग नाही करत ना बहिणी सोन पक्क ना. खरंच ना खरं सांगू का तुम्ही जातलं वाढत राहस पण तुम्हाला गाणाच मला बाडी आपो एक गाणं म्हणते तुम्ही कोणतं ऐ नवरीना बाप गोडे उन्हा वाजा गैरत उन्हा आणि मोती पैरत उन्हा. खरं रास का ते मोती पैरत उन्हा तो याद ना बोचकत बाचकत उन्हा आणि आई माय सांगस मोती पैरत ना एक नंबरनी लब्बाड जात राहत तताने बाईसनी आडी मन पराड राहायचे ना. मग तुम्हाला गाणाच मला बाडी गरमा सुद्धा लबाडीच रास. गरमा काय लबाडी रास यासनी तुम्ही आता येणं येणं पण त्यांना पण पैसा लाया की जमा ठेवा संध्याकाळी या तुम्ही कुंटील शर्ट टांगी द्या जेवण करल्या तुम्ही रजावर उतरी जा झोपिल्या. तुम्ही रजावर उतरणार तर मन माय ड्युटीला चालू असतो ना खिसा जमलाले तुम्हाला टीएल पैसा सांग 500 उपाड देस तुम्ही सकाळ शर्ट घाला खिसा चेक करा 500 कमी वाटणार का रे मन खिसा 500 कमी दिख राहणार आको उलटा चोर कोतवाल कुटाटे आई मायनं वरते राहत तुमले अक्कल नाहीये. मोबाईल काढा मग पाठ टाका होते तुम्ही ओबा पटा बरोबर राही घ्या 500 गई घ्या तुम्हाला 500 जमा करस मस्त रक्षाबंधनले जा 2 ग्राम सोनं बनायला तुम्हाला आत्माठी देस मन भावनिक आणि 2 ग्राम सोनं बनाय दिना. आपलं डोकं काम करत नाही मागला फाडा मागे तू याची आले दूध सापडे नाही 2 ग्राम सोनं लिहिणं कसं. पण पॉइंट आहे बरं माऊली बाबा पॉइंट आहे. हाई माय जरी तुम्हाला पण चोरी सोनं बनावं पैसा असणं पण जर तुम्हावर काही संकट येऊ द्या ते चोरेल पैसा असणं सोनं जाऊ द्या मायर वालासनं बनायला सोनं सुद्धा काढतेस तुम्हाला पहिले संकटनं निवारण करल्यावर माय एवढी प्रामाणिक रास मन माय तुम्हाला संकट निवारण कर द्या जन्म बनायला द्या मला लागेस एवढी प्रामाणिक रास. पण बरं का या बाबा लोकेच ना की असले मी काय सांगत नाही पण तरुण भाऊस ना पायपडी सांगत दादा गरमा पैसा लिहू नये मना जोडीना मित्र एकतले पैसा कमी पड राहतात पहिला पाणी पडी घ्या बायको पण त्याने पैसा कुठे राहतात 7,000 रुपये लिहिणार खत नाही करता बायको पण 7,000 रुपये खत लिहिणार
5 वरी जाय ना कर्ज फेडताना 18,000 लावाय का तरी 11,000 बाकी सांग राहिनी बाई मंजोडे होणार म्हणे महाराज मला सुधरीच राहिना नाही कोणती बँक मला लोन उचलाय काही कर्जच पिटी राहिना नाही अरे हो आप्पा ती एडी बँक राहत रे ती बँकले सुधरत नाही रे व्याज कितलं लावा असं कोटे कोटे लबाडी जाकी नाही बहिणी माणूस मग नुसतं घर माझा असं बस का नुसतं गाणं लबाडी का नाही रडामा सुद्धा लबाडीत राहत तुम्ही मौतमा जातेच बहिणी म्हणते गाडी माही उतरतात रडते ते खरं रास का काकू तुम्ही गाडी माही उतरतात तोंड जाकी रडते ते खरं रास ओ सोनचिडी तुम्ही उतरतात तोंड जाकी रडते जिथला त्या म्हातारा माझी जीव होता मग उतरान टाइमला ड्रायव्हरला का सांगते भाऊ मन चप्पल मधला शीट मग घालते मग तुला चप्पल माझी जीव होता का म्हातारा मा तिथलंच नाही म्हातारीने जर कधी तोंड जाकेल राहिलं ना एकाच बाई तोंड जाकेल राहा 2 बाईकने हात धरेल राहत 2 बाईकने हात धरेल राहत त्या बाया सांगते ताई पुढे गटारी राहिली मला माहिती आहे बरोबर बोला म्हणजे तोंडले पडकं लायलो सुद्धा गटार देखील राहिली माय तुला खरं रडा माची येते का 1 नंबरनी बाळ जात राहत आहे बाईसनी याच तर रण ऐकीच नाही इथला आनंद वाटत ना काय शब्द आपला समोर अन्याय आणि अत्याचार होताना दक्तस आपण कारण आपले माहिती कोणता म्हातारा गाव म्हणा कितला नालायक होता असं आणि तो म्हातारा मरानंतर या माया असं बडाईना रडतीस ना हो म्हणा बापरे असं वाटस कितला मोठा महात्मा मरी घ्या हो आमना दोंडायचा आणि एक म्हातारा गोंदाय मग खाता खाता उपडी गे दोंडायचा नाही होतं ऐ बंद करा भाऊ ना यात हाय दोंडायचं सांगायचा सामना दोंडायचा नाका म्हातारा गोया घ्या ते तो अख्खा दोंडायचा आणि एक निलाई म्हणे महाराज मग आता दोंडायचा नाही मरणार ताना मरणाकडे म्हणा बी कोण राहत नाही या शूटिंग अख्खा नाका टाक देतो म्हणा थोडंफार बी कट करतात नाही या ते म्हातारा गोंदाई मा खाता खाता उपडी घे आणि गोंदाई मा खाणारा पुरा आनंद लेतच तेवढं बरं याडे बटात माड करीशेत आहो पहिले तर मी यांना सांगतो माया हो माझा कीर्तनाची वेळ झालेली 12 वाजायला फक्त 10 मिनिटं बाकी आहेत 9 ते 11 कीर्तन असतं 1 तास जास्त होई घ्या पण तुमले माहिती ओव्हर टाईम ना कितला देणं पडतं असं माझंच आपलं आयरे साहेब गेला इशारा जाता कारण रोज 5 वाजे घ्यात म्हणजे कुरपे फेकी निघाना टाइम राहत पण तुमले जर कधी 2-4 ताचे राहिला पुरा करले ना होते 2-4 माणसांना जास्त दी देऊ कर टाका बहिणी